नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रेक्षकांनो आपण बघितलं, रोहिणीला कळलेलं असतं की नैना प्रेग्नेंट नाही आहे आणि त्याचबरोबर इथे आता कलाला सुद्धा कळलेलं असतं की नैना प्रेग्नेंट नाही आहे. ती आतापर्यंत फक्त प्रेग्नेंट असल्याचं नाटक करत होती. ती खोटं पोट लावून सगळीकडे फिरत होती. तर इकडे जेव्हा हे सगळं कलाला कळतं तेव्हा ती आपल्या बहिणीच्या चुका ह्या पाठीशी घालत नाही. ती तिला चांगलेच खडे बोल सुनावते आणि सगळ्यांच्या भावनांबरोबर खेळते म्हणून तिला जाबसुद्धा विचारते. तेव्हा इथे नैनाने तिला आता सांगितलेलं असतं की माझ्या गोष्टींमध्ये पडू नकोस. तेव्हा इथे रोहिणी कला आणि नैनाचं बोलणं ऐकते आणि ती त्यांचं बोलणं रेकॉर्ड करून ठेवते. आणि इथे आता कलाचं आणि नैनाचं बोलणं रेकॉर्ड केल्यानंतर रोहिणीला त्यातलं बोलणं एडिट करायचं असतं. त्या दोघींचं बोलणं एडिट करून तिला आता जे हवं असतं तेच तिला सगळ्यांना ऐकवायचं असतं. आणि जेव्हा कला आणि नैना दोघीजणी बोलत असतात तेव्हा इथे रोहिणीने एक प्लॅन केलेला असतो. कलाचं बोलणं असं काही एडिट केलेलं असतं तर तिला आधीपासूनच माहिती आहे की नैना प्रेग्नेंट आहे, पण तिने सगळ्यांपासून ही गोष्ट लपवली आहे असं त्याच्यामध्ये तिने आता एडिट करून ठेवलेलं असतं. आणि ज्या वेळेला सगळ्यांसमोर या गोष्टीचा खुलासा होतो की नैना प्रेग्नेंट नाही आहे आणि हे सगळ्यांसमोर रोहिणीच आणते, त्यावेळेला नैना सगळ्यांसमोर कलावरती बोट उघडते आणि तिला म्हणते, खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक मला कलाने करायला सांगितलं होतं. तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की कला काही बोलणार नाही, पण कला त्यावेळेला स्वतःसाठी स्टँड घेते. ती नैनाच्या थोबाडीत देते आणि तिला म्हणत असते की मोठी बहीण म्हणून तुझ्याकडून जास्त काही अपेक्षा ठेवलेल्या नाही आहेत, पण तू सगळ्यांसमोर आता माझ्यावरती नाव घेशील आणि मला सगळ्यांच्या नजरेमध्ये पाडण्याचा प्रयत्न करशील तर तुझे खोटे आरोप अजिबात खपवून घेणार नाही ही कला, असं ती म्हणते. आणि तिच्या कानाखाली सुद्धा देते आणि म्हणते की बाई म्हणून तू हरलीसच, पण एक बाई म्हणून माझ्या नजरेतून तू कायमची उतरलीस, ही एक गोष्ट लक्षात ठेव. तर इकडे आता जो काही प्लॅन रोहिणीने केलेला असतो की एका दगडामध्ये तिला दोन पक्षी मारायचे असतात. तिला नैनाला सुद्धा घरातून हकलायचं असतं आणि कलाला सुद्धा. पण इथे जेव्हा ते रेकॉर्डिंग आता सगळ्यांच्या समोर तिने ऐकवलेलं असतं तेव्हा इथे कलावरती सगळेजण आता संशय घेत असतात. सगळ्या जणांमध्ये इथे सरोज येते आणि त्याचबरोबर रोहिणी, राहुल हे लोक आता ती एडिटिंग उचलून धरतात आणि म्हणतात की कलाला आधीपासूनच हे सगळं माहिती होतं. तेव्हा कला म्हणते की मला अजिबात याबद्दल काहीही माहिती नव्हतं. उलट ताई प्रेग्नेंट आहे म्हणून सगळ्यात जास्त काळजी मी तिची घेतली होती. आणि तेव्हा इथे सगळ्यांच्या विरोधात जाऊन अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते आणि तो रोहिणीला म्हणतो की कला कधीच खोटं बोलू शकत नाही. खरे नेहमीच नैनाची काळजी घेत आले. तिच्यासाठी तिने खूप केलं आहे. नैनाने प्रत्येक वेळेला तिचा अपमान केला आहे, पण खरेने तिची खूप जास्त काळजी घेतलेली आहे. आणि या वेळेला तर खरे कधीच खोटं बोलत नाही. या वेळेला नाही, ती कधीच खोटं बोलत नाही. तिला खोटं बोलणाऱ्या लोकांची चीड आहे, असं अद्वैत म्हणतो. आणि त्यामुळे आता सगळ्यांच्या समोर अद्वैतने कलाची बाजू घेतल्यानंतर इथे रोहिणीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि सगळ्यांना खोटं रेकॉर्डिंग ऐकवणाऱ्या रोहिणीला आता तो सगळ्यांच्या समोर एक्सपोज करतो आणि तो म्हणतो की कला कधीही खोटं बोलू शकत नाही. आणि त्याचबरोबर इथे आता अद्वैतने कलाची बाजू घेत, तिचा स्टँड घेत, त्याने खऱ्या अर्थाने बायको म्हणून तिला एक खूप मोठा रिस्पेक्ट दिलेला असतो आणि तिचा आदर केलेला असतो आणि बायको म्हणून तिचा स्वीकारसुद्धा केलेला असतो. त्यामुळे इथे आता सगळ्यांच्या समोर अद्वैतने एक चांगला नवरा म्हणून इथे कलाची बाजू घेतलेली असते, तिच्यासाठी स्टँड घेतलेला असतो. ती कधीच खोटं बोलत नाही, या गोष्टीवरती त्याचा विश्वास असतो आणि ह्या वेळेला आता त्याचा विश्वास जिंकलेला असतो. आणि त्यामुळे इथे कलाला कुणीही घरातून हकलून देत नाही. आणि उलट इथे अद्वैतने आता नैनाला सगळ्यांसमोर एक्सपोज केलेलं असतं. नैना खोटारडी आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला घरातून कुणाला हकलून द्यायचं असेल तर ती नैना आहे, खरे नाही, असं सांगून अद्वैत आता
कलाची बाजू घेतो, तिला आपल्या बायकोचा मान देत तिला आदराने घरामध्येच ठेवतो. तेव्हा इथे आता अद्वैतनेच कलाची बाजू घेतल्यानंतर कुणीही तिच्याकडे बोट पुन्हा दाखवत नाही, कारण इथे सगळ्यांचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो अद्वैतने. तर प्रेक्षकांनो, रोहिणीलासुद्धा गप्प केलेलं असतं आणि सरोजलासुद्धा, आणि तो सगळ्यांसमोर छाती ठोकपणे सांगतो की नाही, इथे खरेची काहीही चूक नाही आहे. तर इकडे प्रेक्षकांनो, आता आपण बघितलं की इथे अद्वैतने कलाची बाजू कशा पद्धतीने घेतलेली आहे, पण इथे रोहिणी कलाला कशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करते, आणि ज्या वेळेला इथे कलाला रोहिणीच्या प्लॅनबद्दल कळल्यानंतर ती कशी स्वतःची बाजू सावरते आणि त्याचबरोबर नैनालासुद्धा सगळ्यांच्या समोर कशा पद्धतीने खडे बोल सुनावते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता नैना म्हणते की 10 मिनटं मी रेस्ट करते, मला थोडं बरं वाटत नाही आहे. आणि तेव्हा रूममध्ये जाऊन तिने आपलं खोटं पोट बाजूला काढून ठेवलेलं असतं, आणि त्याच वेळेला कला तिच्यासाठी ज्यूस घेऊन आलेली असते. आणि तिथे आल्यानंतर कला बघते तर काय, इथे नैनाचं खोटं पोट तिला दिसतं. आणि जेव्हा नैना बाहेर येते तेव्हा तिच्या पोटाला बघते तर तिचं पोट हे तिला मोठं दिसतच नाही, कारण तिने खोटं पोट लावलेलं असतं. तेव्हा कला म्हणते, ताई, तू आत्तापर्यंत प्रेग्नेंट असल्याचं नाटक करत होतीस का? तेव्हा नैना उलट तिला म्हणत असते की तू माझ्या गोष्टींमध्ये पडू नकोस. तेव्हा इथे नैना म्हणते, का पडू नको? अगं, सगळेजण वाट बघतायत की कधी या घरामध्ये छोटंसं बाळ येईल, कधी आम्ही त्याला खेळू. हा एवढा घाट घातलाय, हा कुणासाठी घातलाय? हे इकडे आता सगळेजण ओढभरणीचा कार्यक्रम करतायत. कशासाठी? तुझ्यासाठी ना. ताई, तुला कुणी अधिकार दिला गं सगळ्यांच्या भावनांजवळ खेळण्याचा? आणि हे सगळं नाटक करायची तुला गरजच काय आहे? आधीच सगळेजण तुझ्यावरती नाराज होते, आणि एवढं सगळं करून तुझं पोट भरलं नाही, तर तू अजून इथे सगळ्यांची इज्जत चव्हाट्यावरती आणायला निघाली आहेस. अगं, तुझ्यामुळे आपल्या आईवडिलांना शरमेने मान किती वेळा खाली घालायला लावणार आहेस तू? आणि चांदेकरांची सून म्हणून त्यांचीसुद्धा इज्जत जाईल, ती वेगळीच. का केलंस तू असं? हे सगळं करून तुला काय मिळालं? आता जेव्हा सगळ्यांना कळेल की तू प्रेग्नेंट नाही आहेस, तू प्रेग्नेंट असल्याचं फक्त नाटक करतेस, तेव्हा सगळेजण तुझ्याबद्दल काय विचार करतील? ताई, तू असं का केलंस? मी आत्ताच्या आत्ता सगळ्यांना जाऊन सांगते. आणि त्यावेळेला तिथे रोहिणी उभी असते, आणि रोहिणी त्यांचं बोलणं रेकॉर्ड करून ठेवते. ती म्हणत असते की आता याच्यामध्ये मी दोघींचं बोलणं रेकॉर्ड करते, आणि ते असं एडिट करते की सगळा ब्लेम कलावरती आला पाहिजे. मला जसं हवं तसं त्यांचं बोलणं मी एक्सपोज करू शकते. तेव्हा इकडे रोहिणीने आता सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. तेव्हा इकडे नैना म्हणते की कला, खाली जाऊन जर कुणाला सांगितलंस की मी प्रेग्नेंट नाही आहे तर वाईट होईल, चांगलं होणार नाही. तेव्हा इथे कला म्हणते, नाही ताई, मी तुझ्यासारखं खोटं नाही बोलू शकत. तेव्हा नैना म्हणते, माझी शपथ आहे, जर तू सगळ्यांना जाऊन माझं सत्य सांगितलंस ना, तर मी काय करेन काही सांगता येत नाही. मी आत्ताच तुला सांगते. तेव्हा इकडे आता कलाचा नाईलाज होतो, पण कलाला हे सत्य कुणाला तरी सांगायचं असतं. तेव्हा ती रडतच खाली येते आणि अद्वैतला शोधत असते. तेव्हा अद्वैत तिला विचारतो की काय झालं? कला म्हणते, चांदेकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, आता नको, आता किती गर्दी आहे इथे, आपण नंतर बोलूया. तेव्हा कला म्हणते, नाही चांदेकर, मला आत्ताच बोलायचं आहे आणि एका वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय बोलायचं आहे आणि रडतेस का? एवढं काय झालं आहे? कुणी काही बोललं का? तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर, कसं सांगू तुला? अरे, हे सगळं चाललं आहे ना, याला काही अर्थ नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय बोलतेस तू? तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे ना? तेव्हा कला म्हणते, माझं डोकं ठिकाणावर आहे. तेवढ्यातच इथे आता रोहिणी आणि नैना दोघीजणी खाली येतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, आपण नंतर बोलूया, मी ऐकेन तुझं बोलणं, पण नंतर. आता बघ ना, हा कार्यक्रम तर व्यवस्थित पार पडू दे. तेव्हा इकडे आता रोहिणीने सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये आता नैना खाली येते. तेव्हा नैना सगळ्यांकडे बघते आणि कलाला ती खुणवते की कुणाला काही कळलं नाही पाहिजे. तेव्हा इकडे आबा म्हणत असतात, चल रोहिणी, आता नैनाची ओटी भरण्याचा मान पहिला तुझा, जा बरं तिची ओटी भर. तेव्हा इकडे रोहिणी म्हणते, हो डॅड, ओटी तर मी भरणार आहे, पण आधी सगळ्यांना ह्या नैनाच्या प्रेग्नेन्सीचं सत्य तर कळू दे. आणि ती तिचं खोटं पोट पकडते आणि ते हिसकून बाजूला फेकून देते. तेव्हा त्या सगळ्या बोचक्यामधून चिंध्या गोंद्या आता बाहेर पडतात. तर इकडे तिने एक गाठोडं तयार केलेलं असतं, त्याच्यामध्ये अशा मऊ मऊ चिंध्या भरलेल्या असतात आणि त्या पोटाला बांधून ठेवलेल्या असतात. तेव्हा इकडे आता सगळीकडे त्या पडल्यानंतर नैनाच्या खोट्या प्रेग्नेन्सीचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तेव्हा इथे आता सरोजला खूप राग येतो. सरोज म्हणते, आमची एवढी मोठी फसवणूक, हे सगळं काय आहे?
तेव्हा इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते की हे काय, म्हणजे ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, आम्ही इथे आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. इथे आता ती जी ओढभरणी होणार होती आणि ती प्रेग्नेंटच नाही आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तेव्हा इकडे सरोज आता म्हणते, काय गं मुली, हे काय केलंस तू? तू प्रेग्नेंट नाही आहेस, हे खोटं पोट लावून फिरत होतीस का एवढे दिवस? तेव्हा इकडे आता सगळेजण तिला वाटेल तसं बोलत असतात. तेव्हा नैना घाबरते, सगळा ब्लेम आता कलावरती टाकते आणि म्हणते की हे सगळं मला प्रेग्नेन्सीचं नाटक कलाने करायला सांगितलं होतं. तेव्हा कला म्हणते, काय म्हणालीस तू ताई? तेव्हा नैना म्हणते, हो, तूच म्हणाली होतीस ना की तुला जर या चांदेकरांच्या इथे सून म्हणून यायचं असेल, राहुलबरोबर लग्न करायचं असेल तर खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक कर, असं तूच मला म्हणाली होतीस. तेव्हा कला म्हणते की ताई, हे काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? आणि ती जाऊन आता नैनाच्या थोबाडीत देते आणि म्हणत असते की मोठी बहीण म्हणून तुझ्याकडून जास्त कधी अपेक्षा ठेवल्या नाहीच. एक बाई म्हणून तर तू हरलीसच, पण एक बाई म्हणून माझ्या नजरेतून तू कायमची उतरलीस. आणि एवढा मोठा आरोप माझ्यावरती करताना तुला लाज नाही वाटत आहे का? हे बघ, लहान आहे म्हणून तुझे कितीही आरोप मी सहन करणार नाही, खोटे आरोप तर मी अजिबातच सहन करणार नाही. ही कला अशी आता ती स्वतःसाठी इथे स्टँड घेते. तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते, गप्प बस कला, तुला हे सगळं काही माहिती होतं. थांबा, तुमचा जर कुणाचा विश्वास बसत नसेल ना, तर सगळ्यांनी आता ही ऑडिओ क्लिप ऐका. तेव्हा इथे आता कला जे जे काही बोललेले असते ते तिने रेकॉर्ड केलेलं असतं, पण तिच्या सोयीनुसार ते एडिट केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये कलाचे असे काही शब्द येत असतात की त्याच्यामध्ये सगळ्यांना ऐकून असंच वाटत असतं की कलाला हे सगळं आधीपासूनच माहिती आहे आणि ती नैनाला हे सत्य लपवायला सांगते, असं एडिटिंग तिने केलेलं असतं. तेव्हा इकडे आता सगळ्यांना ते रेकॉर्डिंग ऐकवल्यानंतर रोहिणी म्हणत असते, बघितलंत ना, या कलाला आधीपासून सगळं माहिती होतं, हिनेच हिला नाटक करायला सांगितलंय आणि या दोन बहिणी खरे मिळून आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवत होत्या, आपल्या सगळ्यांना फसवत होत्या, आपल्या सगळ्यांच्या भावनांशी खेळले ही नैना आणि कलासुद्धा. तुम्हाला लाज नाही वाटली का गं दोघींना आम्हाला फसवायला? आम्ही हा सगळा घाट कशासाठी घातला होता? तुमच्यासाठी ना. तेव्हा इकडे नैना म्हणते की हे बघा रोहिणी मॅडम, मलासुद्धा याबद्दल काहीच माहिती नाही आहे. उलट मला आता थोड्या वेळापूर्वीच कळलं, जेव्हा मी नैनाताईला सरबत घेऊन गेले होते तिच्या रूममध्ये, तेव्हाच मला कळलं होतं की ती प्रेग्नेंट नाही आहे आणि मी सगळ्यांना सांगायला येणारसुद्धा होते. तेव्हा नैनाताईने मला शपथ दिली, जर मी सगळ्यांना काही सांगितलं तर ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, असं ती म्हणाली होती. तरीसुद्धा मी चांदेकरला आता सांगणारच होते, पण चांदेकर म्हणाला की आपण नंतर बोलूया. चांदेकर, मी तुला बोलले होते ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे एका वेगळ्या विषयावरती. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, हो, खरे माझ्याजवळ बोलायला आली होती. तेव्हा नैना म्हणते की नाही, कलानेच मला हे सगळं करायला सांगितलं होतं. तेव्हा इकडे कला म्हणते की अजिबात नाही, माझ्यावरती खोटे आरोप करू नकोस, कारण या घरामध्ये मी तुला घेऊन आले आणि कशा अवस्थेत आणले हे तुला पण माहिती आहे. त्यावेळेला जर मला माहिती असतं की तू प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक करतेस, तर बहीण म्हणून मी तुझी बाजू कधीच घेतली नसती. मी सत्याचीच बाजू घेतली असती, जशी मी नेहमी घेत आली. तरीसुद्धा इथे रोहिणी तिच्यावरती ब्लेम करत असते, नैना तिच्यावरती ब्लेम करत असते. तेव्हा इथे आता अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणत असतो की हे बघा, नैनाने आत्तापर्यंत खोटं प्रेग्नेन्सीचं नाटक केलं. तुम्ही सगळेजण खरेवरती का बोलताय? तुम्ही खरेला का ब्लेम करताय? नैनाला प्रश्न विचारा ना की तिने हे नाटक का केलं म्हणून. माझा खरेवरती पूर्ण विश्वास आहे, ती कधीही नैनाच्या या खोट्या प्रेग्नेन्सीमध्ये तिची साथ देणार नाही. कारण जेव्हापासून कळले की नैना प्रेग्नेंट आहे, तेव्हापासून खरे तिची किती काळजी घेते. तिला कॉफी, नाश्ता, तिचं जेवण, रात्रीचं जेवण सगळं तिच्या रूममध्ये नेऊन देते. तिला जेव्हा जेव्हा काही खावंसं वाटतं सगळं खरे तिला बनवून देते आणि ती नेहमी तिला म्हणत असते की हळू चाल, हळू उतर जिन्यावरून, हळू चढत जा, हे सगळं ती तिला वारंवार सांगत असते. नैना तिला वाटेल तसं बोलायची, पण इथे कलाने कधीही तिचं कर्तव्य कमी पाडलं नाही. ती नेहमी बहीण म्हणून तिच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि ही कला एवढं तिचा चांगला विचार करत होती, पण नैना तिला वाटेल तसं बोलत होती आणि आता तर काय सगळा आरोप तिच्यावरती टाकून मोकळी होते. मला खात्रीने माहिती आहे की खरे कधीही नैनाच्या या प्लॅनमध्ये तिला साथ देणार नाही आणि जर तिला आधीपासून माहिती असतं तर खरेने तिची एवढी काळजीच कशाला घेतली असती आणि एवढा घाट तिने घालूच दिला नसता. मला तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. हे जे काही चाललंय ना, हे सगळं खोटं आहे.
तेव्हा इकडे आता इथे अद्वैतनेच कलाची बाजू घेतल्यानंतर सगळेजण कलाच्याच बाजूने होतात. फक्त इथे रोहिणीला आता एका वेळी दोघींना बाहेर काढायचं असतं म्हणून तिने हा सगळा प्लॅन केलेला असतो. पण अद्वैतने आता कलाची बाजू घेत तिला बायकोचा मान दिलेला असतो, बायकोचा अधिकार दिलेला असतो आणि रोहिणीचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. तेव्हा इथे रोहिणी फक्त आता नयनाचा हात पकडते आणि तिला घरातून हकलून देते आणि कलाला मात्र कुणी हातसुद्धा लावत नाही, कारण तिच्या बाजूने तिचा नवरा असतो. त्याच्यामुळे इथे सरोजलासुद्धा काही बोलता येत नाही, कारण आबासुद्धा कलाचीच बाजू घेतात. तर इकडे नयनाने सगळ्यांसमोर आता कलावरती आरोप केल्यानंतर अद्वैतने कलाची बाजू घेत इथे नयनाचीच घरातून हक्कलपट्टी केलेली असते.